उच्च न्यायालयानं त्र्यंबकेश्वर देवस्थान विश्वस्तांना मोठा दिलासा दिला। माजी विश्वस्त ललिता शिंदेंची याचिका कोर्टानं फेटाळलेली आहे। 200 रुपयामध्ये व्हीआयपी पासवर आक्षेप घेण्यात आलेला होता। याचिकाकर्त्यांना आता कोर्टानं 1 लाख रुपयांचा दंड ठोठावत कारवाई केली। त्र्यंबकेश्वर देवस्थानकडनं कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत करण्यात आलेलं आहे। आज खरं तर हायकोर्टाचं अभिनंदन केलं पाहिजे। हायकोर्टाने ज्या लोकांनी याचिका केली होती की 200 रुपयाची सुविधा असलेली व्हीआयपी साठीची सुविधा होती ती बंद करावी अशा प्रकारची याचिका दाखल केली होती। हायकोर्टाने तिथं फेटाळूनच लावली, परंतु याचिकाकर्त्यांना देखील त्यांनी सुनावलं असं मला आता समजलं। सन्माननीय हायकोर्टाचं खऱ्या अर्थाने अभिनंदन। परंतु आज त्याचा निकाल हातात आला आणि यामध्ये त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या बाजूने त्यांनी निकाल दिलेला आहे की देणगी दर्शन हा संपूर्ण भारतामध्ये सर्व देवस्थानच्या ठिकाणी देणगी दर्शनाची सुविधा उपलब्ध आहे। आणि एवढं नसून हायकोर्टाला आम्ही धन्यवाद देतो त्यांनी की त्यांनी याचिकाकर्त्यांच्या हेतूवरच यामध्ये संशय व्यक्त करून त्यांना कोर्टाने फटकारले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।